या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल, पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र सज्जन बनू शकत नाही. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधी सुखी होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. माणसाचा स्वभाव थोडा तिखट असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही. त्यामुळे तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला म्हणजे कोणी तुमच्या नादी लागणार नाही. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा घेतात, म्हणून स्वभाव थोडा तिखट ठेवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील. दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा OTP परमेश्वराकडे लगेच जातो, म्हणून सरळ मार्गाने आयुष्य जगा. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखदुःखाचा अंदाज लावतात. पैशाने फक्त राहणीमान बदलतं, लायकी बदलत नाही. कोणाच्या तरी भावना दुखवणे म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे, ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागतंच. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. आपल्या आयुष्याची कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका, तुम्ही तुमच्या आयुष्याची व्याख्या स्वतः ठरवा. क्षणभर एकांत वेळ घालवल्यानंतर कळतं, आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही. एखाद्या व्यक्तीची सवय लागणं हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक असतं. आकाशात उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एक समानता असते. या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती फक्त सुंदर मनाची, अतूट विश्वासाची. सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मूळ काढून टाकतो. आणि म्हणून संवाद साधा. एखाद्या कामाचा जास्त विचार केल्याने ते काम करण्याची क्षमता नष्ट होते. मित्रप्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर मात्र दोघे पण हरतात. आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हरू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करतो. माणसाजवळ पोत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करतेच. कधी कधी कोणाला दुखवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. आयुष्यामध्ये काहीतरी शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीत शांत राहायला शिका. यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी माणूस होण्याचा प्रयत्न करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणं थांबवा आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा. काय आहे ते स्वीकारा, काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा. कोणीतरी फुलांना विचारलं, झाडावरून तोडले तेव्हा तुम्हाला वेदना झाल्या नाहीत का? तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच विसरून गेलो. आयुष्यात नेहमी आदर्श बनायचा प्रयत्न करा, पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. चेहरे ओळखता येत नाही, स्वभावसुद्धा ओळखता येत नाही, कारण दिवस तसं अजिबात नसतं. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही वेगळं असतं, मात्र माणसाची कृती सगळं दाखवून जाते. चेहरा कितीही सुंदर असेल पण जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरून घेतात. सामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाची पर्वा किंवा भीती नसते. माणसाला त्याने केलेला संघर्ष अवश्य थकवतो, पण माणसाला तो बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. सत्य हे पाहण्याच्या किंवा ऐकण्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही, ते नेहमी जसं असतं तसं पुढे असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखा. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त 2च वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात आपल्याला त्या वस्तूची किंमत किंवा त्या माणसाची किंमत कळतच नाही. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समाधान मानून हसायला शिका. माणसाला ठेच लागते, पण त्यानंतर त्याचं चालणं हे कायमचं सुधारून जातं आणि म्हणूनच ठेचाही आवश्यक आहेत. मन स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर नेहमी करतो.
ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणती परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोधकार्य थांबत नाही. आणि अंतिम क्षणी लक्षात येतं जे बाहेर शोधत होतो ते माझ्याजवळच होतं, आणि ते म्हणजे समाधान. आयुष्यात आज आपल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला सुख उपभोगायला मिळेल. बरं चाललं आयुष्य हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये सांगायला जवळचा माणूस लागतो. उगाचच कडवटपणा नाही येत स्वभावात, कुठेतरी गोड स्वभावाच्या माणसाने तोटा सहन केलेला असतो. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणाची कौतुक करण्याची वाट पाहत नाही, फुलत असतं, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कोणाची कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा. कौतुक करणारे तुम्हाला आपोआप शोधत येतील. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांनाच मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. मूर्ख माणसाला अक्कल देणं हे नास्तिक माणसाला प्रसाद देण्यासारखं असतं ना. तो प्रसाद फळाला येतो ना, ती अक्कल. शर्यतीत धावताना अर्धा तास थांबणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही. तुमची ऊर्जा कायम ठेवा, कामाची भूक ठेवा, कोणती गोष्ट अर्ध्यावर सोडू नका. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. आपल्या हातून होणारी चूक हे आयुष्याचे एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं एक पुस्तक आहे. गरज पडलं तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमवू नका. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काही आपले नाही, काही आपले नव्हते आणि काही आपले राहणार नाही हे सत्य स्वीकारणे. समोरचं आपल्याला काय समजतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. चांगलेच होणार आहे मनात धरून चला, बाकीचे देव बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं. विश्वास ठेवा, हे श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधी धोका देत नसतात.